नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे प्रियंका गांधी वड्रा सुनावतायत कुणाला? मोदींना. मित्र, या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतल्या एका सभेमध्ये पंतप्रधान आणि भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून असं एक वाक्य उच्चारलं की, उद्धवजी, तुम्ही एका व्यासपीठावर राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसता. एकदा तरी त्या राहुल गांधींच्या मुखातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं वदवून घ्या ना. आम्ही वाट पाहतोय त्या दिवसाची. आता हे आव्हान मोदींनी उद्धव ठाकरे यांना दिलं होतं की राहुल गांधींनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव हिंदू हृदय सम्राट अशा बिरुदावलीसह घ्यावं. ते आव्हान कोणी स्वीकारावं? प्रियंका गांधी वड्रा. त्यांची मला वाटतं काल महाराष्ट्रात एक प्रचारसभा झाली. तेव्हा त्या असं म्हणाल्या की मोदींनी माझ्या भावाला आव्हान दिले, मी मोदींना सुनावते, ऐका. आणि असं 2-3 वेळा त्या म्हणाल्या. बाळासाहेब ठाकरेंचं नाव मी घेतलं. बालासाहेब ठाकरे का नाम लेकर मैं मोदी जी को सुनाती हूँ कि इस कांग्रेस में एक भी नेता ऐसा नहीं है जो शिवाजी महाराज का अपमान बर्दाश्त कर सकता है. मोदींना आव्हान की तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान करताय आणि आम्ही ते सहन करणार नाही. आता हे वाक्य टाळ्यांचं आहे. हे वाक्य अहो आश्चर्यम असे उद्गार तोंडातून निघावे असे आहेत. कारण प्रियंका गांधी वड्रा मोदींना आव्हान देत आहेत. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, नेहरू घराण्यातले जेवढे म्हणून लोक सार्वजनिक जीवन जगले त्या सगळ्यांनी मिळून शिवाजी महाराजांवर जेवढी व्याख्यानं दिली असतील त्याहून अधिक व्याख्यानं एकट्या नरेंद्र मोदींनी संघाचा प्रचारक बनून दिली असण्याची शक्यता आहे. कारण संघामध्ये हिंदू साम्राज्य दिन हा उत्सव गेली जवळजवळ 100 वर्ष साजरा होत आहे. आणि संघाच्या उत्सवामध्ये शिवाजी महाराजांची तस्वीर कोणत्याही उत्सवात असतेच. आणि शिवाजी महाराजांवर या त्या कारणाने संघाच्या प्रचारकांना बोलावं लागतं. मी प्रियंका गांधींना नम्रपणे असं सुचवतो की त्यांनी किंवा राहुल गांधींनी किंवा आणखीन कोणी काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांनी 15 मिनिटं सलगपणे शिवाजी महाराजांवर बोलून दाखवावं. भाजपला, मोदींना, अमित शहाना शिव्या न देता केवळ शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य त्यांना काय समजलंय ते त्यांनी एकदा सांगावं. आता मोदींना आव्हान देत आहेत तर मी प्रियंका गांधींना एकच प्रश्न विचारू इच्छितो की एवढा मोठा स्वातंत्र्य संग्राम तुम्ही लढलात आणि नेहरू त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अग्रभागी होते. या स्वातंत्र्य संग्रामात एकदाही तुम्हाला असं वाटलं नाही का हो की शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्रोत असले पाहिजेत? तुम्ही खड्यासारखं शिवाजी महाराजांना बाजूला वगळून ठेवलं होतं. कारण तुम्हाला हिंदू मुस्लिम ऐक्य हे स्वराज्यापेक्षा अधिक महत्त्वाचं वाटत होतं. आणि हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचं असेल तर मुसलमानांना नको म्हणून शिवाजी महाराज हा तुम्हाला अडथळा होता.
तुमच्या स्वातंत्र्य संग्रामाचे अनेक छायाचित्र प्रसिद्ध आहेत. एक छायाचित्र असं दाखवा की ज्यात शिवाजी महाराजांची तसबीर तुम्ही ठेवली आहे, त्यांना फुलं वाहताय. एक भाषण असं दाखवा की काँग्रेसचा शीर्षस्थ नेता शिवाजी महाराजांवर बोलतोय. असं नाही आहे. डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये नेहरू असं म्हणालेले आहेत की शिवाजीचा राष्ट्रवाद हा या भूमीतून उगवलेला आहे, हे आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला त्याहून विशाल राष्ट्र निर्माण करायचं असल्यामुळे आशयाच्या दृष्टीनं शिवाजीचा राष्ट्रवाद आम्हाला उपयोगाचा नाही. तर अशी परिस्थिती आहे की शिवाजीचा आणि नेहरू घराण्याचा संबंध काय आहे हे बघण्यासाठी आपल्याला इतिहासात खूप शोधाशोध करावी लागते. आणि मोदींच्या श्वासामध्ये शिवाजी महाराज पूर्णपणे ओतप्रोत भरलेले आहेत. आता या ज्या दोन घोषणा आहेत, बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, यांचा काय संबंध आहे या आजच्या विषयाच्या संदर्भात ते आपण पाहू. बटेंगे तो कटेंगे ही घोषणा योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे असा आपला समज आहे. तो बरोबर आहे, पण त्याला फार मोठी पार्श्वभूमी आहे. प्रियांका गांधी वड्रा, तुम्हाला हे माहीत आहे की नाही मला माहीत नाही, बहुतेक नाही, म्हणून तुम्हाला सांगतोय. बटेंगे तो कटेंगे ही घोषणा शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. त्या घोषणेचं उगमस्थान शिवाजी महाराजांच्या कंठात आहे. शिवाजी महाराजांनी महाराजा जयसिंग, मिर्झा राजे जयसिंग यांना लिहिलेलं पत्र, आग्र्याहून सुटका हे जे नाटक आहे ना, नाटक म्हणजे खरं घडलेलं नाटक, रंगभूमीवरचं नव्हे, ते ज्यांच्यामुळे घडलं ते मिर्झा राजे जयसिंग, ते शिवाजी महाराजांवर स्वारी करून आले होते. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग यांना एक पत्र लिहिलं आहे. काय आहे त्या पत्रात? शिवाजी महाराज असं म्हणतात की अहो, आपण सिंह आहोत, आपण या भूमीचे स्वामी आहोत, आणि हे औरंगजेब वगैरे जे आहेत ना, ती गिधाडं आहेत, ते आपल्याला आपापसात लढवत आहेत, आणि आपण मरून देह जमिनीवर टाकला की आपल्या प्रेतांवर ते तुटून पडणार आहेत आणि त्यांची साम्राज्य उभी करणार आहेत. सिंहांच्या म्हणजे हिंदूंच्या प्रेतावर मोंगलांची साम्राज्य उभी राहणार आहेत. बटेंगे तो कटेंगे असं शिवाजी महाराजांनी जयसिंगांना सांगितलं की आपण एक होऊया आणि औरंगजेबाचा पराभव करूया. मिर्झा राजे जयसिंग हे धार्मिक होते, शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय तोंडात पाणी घेत नसत, पण राजकीय दृष्ट्या ते हिंदू नव्हते. म्हणून शिवाजी महाराज काय सांगतायत त्याचं मर्म त्यांना उमगलं नाही. आणि मग शिवाजी महाराजांना जयसिंगांच्या आग्रहासाठी आग्र्याला जावं लागलं आणि पुढे जे काही नाटक झालं ते आपल्याला माहिती आहे. आता एक आहे तो सेफ आहे, या घोषणेचं काय आहे हो पहा. नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांचं आपापसात जमत नव्हतं. त्यामुळे हिंदवी साम्राज्याला एक प्रकारे अडथळा निर्माण होत होता. प्रगतीमध्ये, साम्राज्याचा विस्तार होण्यामध्ये, शत्रूला धाक दाखवण्यामध्ये जसा प्रभाव पडायला पाहिजे होता मराठी साम्राज्याचा, पेशव्यांचा, तसा पडत नव्हता. कारण नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांचं सूत जमत नव्हतं. का कोणास ठाऊक, अनेकांच्या प्रयत्नामुळे शक्य असेल दोघांना सद्बुद्धी सुचली म्हणून दोघांनी हात मिळवणी केली, मतभेद सगळे गाडून टाकले आणि आपण एकजुटीनं हातात हात घालून हिंदवी साम्राज्याचा जो रथ आहे तो पुढे नेऊया
आणि ह्या परकीय आक्रमकांना धडा शिकूया, परतवून लावूया असा निर्धार त्यांनी केला. एक तह झाला, दोघांमध्ये संधी झाला. ही बातमी निजामाच्या दरबारातले पेशव्यांचे वकील गोविंदराव काळे यांना समजली. त्यांना हर्षातिरेक झाला, अत्यानंद झाला. त्यांनी पुण्याला पेशव्यांना पत्र पाठवलंय आणि नाना फडणवीसांना पत्र पाठवलंय की आकाशाला व्यापून राहील एवढी ही मोठी बातमी आहे. विक्रमादित्यापासून आज पावे तो, हे हिंदूंचे स्थान तुरुकस्थान नव्हे. त्यांनी सीमा घालून दिलेली आहे, आपण त्याचं रक्षण करायला पाहिजे. ते रक्षण करण्यासाठी नाना फडणवीस आणि महादजी शिंदे एक आले. ही फार मोठी ऐतिहासिक घटना आहे. आता क्रांतीला सुरुवात होईल. एवढी मोठी घटना होऊन देखील मराठी त्याचा उल्लेखही करत नाही. जर मुसलमानांच्या राज्यात अशी घटना घडली असती तर संबंध देशभर त्यांनी उत्सव केला असता, असं गोविंदराव काळ्यांनी म्हटलंय. तेव्हा एक आहे तो सेफ आहे. नाना फडणवीस आणि महादजी शिंदे एक झाले आणि पुढे मग अटकेपार झेंडे लागले मराठ्यांचे. आता 22 ते 20 नोव्हेंबरला मतदान करायचं. ते कर्तव्य तत्परतेनं घरातून बाहेर पडून काय वाटेल ते हो, त्या दिवशी महायुतीला मतदान करायचं. यासाठी एखादा जुना शिवाजी महाराजांच्या काळात घडलेली एखादी घटना आहे का हो की जी आपल्याला प्रेरणा देईल? आहे ना. सिंहगडावर तानाजीची जी स्वारी आहे त्याचं लक्षण काय? त्या दृष्टीनं मराठीत मोठी एक म्हण, वाक्प्रचार कोणता रूढ झाला? आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. तानाजीचा मुलगा रायबा याचं लग्न होतं हो त्या दिवशी आणि ते आमंत्रण द्यायला तो राजगडावर गेला होता शिवाजी महाराजांना भेटायला. आणि शिवाजी महाराज काहीतरी वेगळ्या विचारात तंद्रीत होते, मोकळे नव्हते. यांनी खोदून विचारलं. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले तानाजीला, मासाहेब म्हणतायत हा समोर जे सारखं हिरवं निशाण दिसतंय समोरच्या गडावर, त्यामुळे त्यांना न्याहारीसुद्धा सकाळी नीट सुखानं 2 घास खाता येत नाहीत. पण आता तुझं रायबाचं लग्न होऊ दे, त्यानंतर आपल्याला हा विषय कोंडाण्याचा हातात घ्यायचा आहे. तानाजी म्हणाला, मासाहेबांना जर इतका त्याचा त्रास होत असेल हे हिरवं निशाण पाहून, रायबाचं लग्न मी नंतर करीन. आधी पहिल्यांदा हा गड ताब्यात घेऊ. आणि मग त्यांनी घोरपड चढवली आणि तो 4थ्या कड्यावरून वरती गेला. पुढचा सगळा इतिहास माहिती आहे. तेव्हा आपली परंपरा आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. आधी देशकार्य मोठं. कांद्याचे, बटाट्याचे, सोयाबीनचे, टोमॅटोचे भाव काय आहे त्या माझा वैयक्तिक प्रश्न झाला. रायबाचं लग्न हा माझा वैयक्तिक, पारिवारिक, कौटुंबिक प्रश्न आहे. देशासमोरचा प्रश्न म्हणजे आधी कोंढाणा किल्ला आपल्या हातात हस्तगत केला पाहिजे उदय बाजूला मारून. तसं 370 कलम हा देशाचा विषय आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मोदींचा प्रभाव या देशात वाढायला नको आहे अशी इच्छा परदेशातल्या अनेक शक्तींची आहे. मोदी जितके अधिक काळ भारताचे पंतप्रधान म्हणून राज्य करतील आणि मोदींच्या परंपरेत निर्माण झालेले शिलेदार योगी आदित्यनाथ आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, हे जोपर्यंत कामात आहेत तोपर्यंत भारताचा जगात प्रभाव वाढणार आहे. आणि तो ज्यांना नको आहे ते मग भारतातल्या ज्या शक्ती आहेत, जातीमध्ये भांडणं लावणाऱ्या आणि जातनिहाय जनगणना करू इच्छिणाऱ्या, जेणेकरून हिंदू समाज एक
एकत्रित एकजुटीनं राहणार नाही असं ज्यांना वाटतं त्या शक्तींना परकीय शक्ती वापरतायत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कोण किती सवलती देतो याला काही महत्त्व नाही आहे. आपलं स्वराज्य टिकणार की नाही आणि ते स्वराज्य केवळ मोदींमुळे टिकून राहील हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.